शरद पवार हे सत्तेच्या प्रयोगाचे महाराष्ट्रातले जादूगार आहेत। 6 वर्षांपूर्वी जादूची कांडी फिरवत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना भाजपच्या 25 वर्षाच्या बंधनातून अलगद बाजूला काढून आपल्या सोबत घेतलं। आज सत्तेच्या प्रयोगातली आणखी एक काडी फिरवली गेली। दोन्ही ठाकरे एकत्र तर आलेच, पण पवारांनी त्यांना दोन्ही काँग्रेसच्या सोबत उभं केलं। हा सत्याच्या व्यासपीठावरचा सत्तेचा प्रयोगच म्हणायला हवा। आम्ही एकत्र आलो आहोत, ते मराठी माणसासाठी आलो आहोत, आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत। तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे वर्षांनंतर दिसून आलं। मोर्चात मार्गक्रमण करत असतानाच राज आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांशी संवाद देखील साधला होता। सत्याच्या मोर्चात स्टेजवर सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बसले होते। याच मोर्चावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी एकत्र आलोय, साथ द्या असं आवाहन केलं। जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे। तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे का नुसतं आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं? आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत। आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत, आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत। पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे। उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या युतीचे संकेत मिळत आहेत। विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंनी मतदार याद्यांच्या घोळाविरोधात एल्गार पुकारलाय। माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिला प्रथम झाली असेल। ही विरोधी पक्षांची एकजूट नाही, ही लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे। आणि मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा। तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे। 232 आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातम असेल, महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल, महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल, सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल, अहो निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसा आलो निवडून। पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती, त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार। हे सगळे कारस्थानं, या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत। राज ठाकरेंचं भाषण सुरू असताना उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या बाजूला बसलेले दिसून आले, तर उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना राज ठाकरे हे शरद पवारांच्या बाजूला बसले होते। शरद पवारांनी महाराष्ट्र हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं। सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल। राजकीय मतभेद असू शकतात, निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो, पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार, लोकशाहीचा हा अधिकार हा जतन करणं हेच आमचं कर्तव्य आहे। ठाकरे बंधू एकीवर आणि विरोधकांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार घणाघात केला। शिवसेना का सोडली किंवा त्यावेळी असं वक्तव्य केलं होतं की माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे त्यामुळे मी शिवसेना सोडतोय। मग त्या वक्तव्याचं काय झालं आणि त्या बडव्यांचं काय झालं? एकमेकांची तोंड गेली 20 वर्ष पाहिले नाही, परंतु आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे। आणि मुंबईकरांना याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, याच्यामध्ये मुंबईकर हा ब्रँड आहे।
सत्याच्या मोर्चाच्या निमित्तानं विरोधकांच्या एकीचं दर्शन घडलंय. ठाकरे बंधूंची एकी सुद्धा यावेळी बघायला मिळाली. आगामी काळात ठाकरेंचा पक्ष आणि मनसेच्या युतीचे संकेत या सत्याच्या मोर्चातून मिळत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.